थांब. आता इथपर्यंत आलास ना, तर व्हिडिओ सोडून जाण्याचा विचार करू नकोस. नाहीतर खूप मोठा अनर्थ होईल. तू आज स्वतःहून इथे आलेला नाही. तुला आज साक्षात बाळूमामांनी बोलावलं आहे. मामा म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यात तुझा खरा शत्रू कोण आहे माहित आहे का तुला? प्रत्येकाच्या आयुष्यात कोणी ना कोणी शत्रू असतातच. तसेच तुझ्याही आयुष्यात खूप मोठा शत्रू लपून बसलेला आहे. तो तुला माहीतच नाही. आणि जर तुला तो शत्रू कोण आहे हे माहिती करायचे असेल ना, तर तुला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. बाळा, एक व्यक्ती होती. त्याला कायम वाटायचं की लोक त्याच्या विरुद्ध आहे. तो जिथे पण जायचा तिथे त्याला कायम अपयशच भेटायचं. लोक त्याच्यावर हसायचे, त्याची चेष्टा करायचे. त्याला खूप टॉर्चर करून टाकले होते लोकांनी. आणि तो व्यक्ती म्हणत बसायचा की माझं तर नशीबच खराब आहे. त्याला असंच वाटायचं की या जगात त्याचे सगळे शत्रू आहेत. खूप दिवस असेच चालू राहिले. तो कुठे पण गेला तरी लोक त्याच्यासोबत असेच वागू राहिले. पण एक दिवस त्याची सहनशक्ती संपली आणि तो आतून खूप तुटून गेला. तो शांतपणे एका जागेवर बसला आणि विचार करू लागला की त्याच्या अपयशाचं कारण कोणी दुसरं तर नाही, माझा शत्रू कोणी दुसरी तर नाही. तेव्हा त्याला त्याच्या मनातून एक आवाज आला की अरे वेड्या, तुझा शत्रू कोणीच नाही, पण फक्त तूच आहे. तुझ्यामध्ये तुझा खूप मोठा शत्रू लपून बसलेला आहे. त्याने जेव्हा असे ऐकले तेव्हा तो एकदमच शॉक झाल्यासारखं उठला. मग परत त्याच्यामधून आवाज येऊ लागले की तुझा शत्रू तुझी भीती आणि आळस आहे. तुला स्वतःवर विश्वास नाही की मी हे काम करू शकतोस. हाच तर तुझा खरा शत्रू आहे. तेव्हा त्याला कळाले की खरं सत्य काय आहे. आणि त्या दिवशी त्या व्यक्तीने स्वतःशी एक वचन घेतले की आता त्याची लढाई दुसऱ्या सोबत नाही तर स्वतः सोबतच आहे. त्यांनी सगळ्यात पहिले त्याच्या मनातली भीती काढून टाकली आणि त्याचा आळस झटकावून फेकला आणि दररोज स्वतःला बदलू लागला. जसे काही दिवस गेले तसे तो बदलू लागला. जिथे पहिले तो हरायचा, आता तिथे तो जिंकू लागला. जिथे घाबरायचा तिथे लढू लागला. काही दिवसानंतर लोक पण तिथेच होते, परिस्थितीही तीच होती. पण त्याच्या आयुष्याने एक नवे वळण घेतले होते, कारण त्याने आता त्याच्या खऱ्या शत्रूला ओळखले होते आणि त्याच्याशी लढाई करून तो जिंकला होता. बाळा, तू पण त्या व्यक्तीसारखा तुझ्या आयुष्याशी हरलेला आहे ना? तुला पण असेच वाटते की बाहेरचे लोक तुझ्या विरुद्ध आहे. तू पण दुसऱ्याला तुझा शत्रू समजतो. बाळा, पण तू स्वतःशी एक प्रश्न विचार की तुझा शत्रू खरंच आहे तरी कोण? आणि जेव्हा तुझे मन तुला उत्तर देईल
तेव्हा त्या उत्तरापासून तू पळायचं नाही, त्या परिस्थितीचा सामना करायचा. कारण जेव्हा तू तुझ्या आतल्या शत्रूला हरवशील ना, तेव्हाच तुला यश मिळेल. आता कळालं असेल बाळा तुला की तुझा शत्रू नेमका आहे तरी कोण. चल आता येतो मी, भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तुला जर माझे विचार पटले असतील ना, तर चॅनलला सबस्क्राईब करून घे आणि कमेंट मध्ये माझं नाव घ्यायला विसरू नको.